श्री स्वामी समर्थ. तसे तर देवघरात आपण बरेच कुटुंबाच्या रक्षणासाठी वगैरे उपाय करत असतो. आज मी तुमच्यासोबत मिठाचा दिवा शुक्रवारी किंवा मंगळवारी कसा लावावा, संपूर्ण माहिती का लावावा, त्याचं विसर्जन कसं करावं याविषयीची पूर्ण माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याआधी एक विनंती करेल, जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला मनापासून तर तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला विसरू नका. वेळ न घालवता चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आता मिठाचा दिवा कसा लावावा, तर हे बघा, अशा पद्धतीनं मी पितळी प्लेट घेतलेली आहे. त्याच्यामध्ये छान असं कुंकवाचं स्वस्तिक काढायचं किंवा माझ्या पितळी प्लेटीवरती ऑलरेडी ओम आणि ओम भूर्भुवस्वा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् हा मंत्र लिहिलेला आहे. त्यामुळे मी फक्त चंदनाचा आणि हळदीचा तिलक देऊन घेत आहे आणि त्याच्यानंतर साईडनं प्लेटला सजवून घेत आहे. आता हा दिवा का लावावा बरं, तर खरं सांगू का, मिठाचे अनंत उपाय आहेत. आपण ज्या मिठाचा उपयोग खाण्यासाठी करतो त्याचप्रमाणे घरातली निगेटिव्हिटी कमी करण्याचा, कोणाला दृष्ट लागली असेल तर ती उतरवण्याचं काम मीठ हे चांगल्या प्रकारे करत असतं. मीठ हे घरामधलं निगेटिव्हिटी कमी करण्याचं काम सगळ्यात मोठ्या प्रमाणात करत असतं. बरेच जण बघा, शनिवारच्याला घरातल्या फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये मिठाचा वापर करतात. खडे मीठ टाकून घेतात, त्याचा पोछा मारतात. आज आपण निगेटिव्हिटी घालवण्यासाठी, लक्ष्मीचा स्थायी वास आपल्या घरामध्ये राहण्यासाठी मिठाचा उपाय करणार आहोत. आता मी इथे एक मोठी पंती घेतलेली आहे. छान असं मी प्लेटीला सजवून घेतलं. पंती घेतलेली आहे, तिला स्वच्छ करून घ्यायचं बरं का, धुवायचं नाही. पुसून घेतलं आणि 2 दिवे घेतलेले आहेत बघा, मोठे असे. आणि एक उपाय म्हणजे पुढे तर मी पूर्ण डिटेल माहिती देईलच. हा उपाय आपण दर शुक्रवारी किंवा मंगळवारी कोणत्या मुहूर्तावर करू शकतो, तर पहाटे ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे 4:30 ते 6च्या वेळेला, आणि संध्याकाळी पण 4:30 ते 6:30च्या वेळेपर्यंत आपल्याला हा उपाय करायचा आहे, मंगळवारी आणि शुक्रवारी. आता अशा पद्धतीनं 3 दिवे आपण स्वच्छ पुसून घेतलेले आहेत कपड्यानं, आणि त्याला आता छान मी चंदनाचं आणि हळदीचं हे लावून घेणार आहे, लेपन लावून घेणार आहे, चंदनाचं तिलक करून घेणार आहे. या दिव्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शुक्रवारी हळद ही देवी माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असते. त्यामुळे दिव्याला आपल्याला हळद लावून घ्यायची आहे. आता ह्या संपूर्ण प्रोसेसमध्ये हळदीमध्ये आपण गोमूत्र टाकू शकतो किंवा पंचगव्य असेल तर ते एकत्र करून लावू शकतो, किंवा गुलाबजल असेल तर ते, आणि चंदनाचा थोडासा अत्तर असेल तर तो पण टाकून आपण हे अशा पद्धतीनं हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे पंतीला. आता ही पंती जेव्हा आपण दिवा लावतो ना, ती पंती फक्त पुढच्या आठवड्यामध्ये तीच वापरायची नाही. एक पंती बदलायची, बाकीच्या पंत्या सेम ठेवायच्या. म्हणजे 2 पंत्या आपण सेम ठेवू शकतो. फक्त जी पंती आपण दिवा लावलेली आहे ती पंती आपल्याला विसर्जित करायची आहे. आता इथं पण मी चंदनाचा लावून घेत आहे तिलक. अशा पद्धतीनं लावल्याच्या नंतर 3 दिवे छान आपल्याला अशा वापरात घ्यायचे आहेत, आणि दिवे नवे असावेत बरं का. म्हणजे आता जर समजा मी 5 शुक्रवार किंवा 5 मंगळवार मी हा मिठाचा दिवा लावत असेल तर 2 पंत्या मी वापरल्या तरी चालतात. फक्त जी प्रज्वलित केलेली आहे वात ज्याच्यामध्ये, ती आपल्याला बदलवायची आहे, दुसरी घ्यायची आहे. आता या दिव्यामध्ये, मोठ्या दिव्यामध्ये अशा पद्धतीनं खडे मीठ आपल्याला टाकून घ्यायचं आहे. खडे मीठ वाटीभर टाकू शकता किंवा जेवढं मावेल त्याच्यामध्ये तेवढं घेऊ शकता. फक्त एक करायचं आहे की हे मीठ आपल्याला परत वापरायचं नाही आहे, ते खाण्यातही वापरायचं नाही, त्याचा घरामध्ये कसलाही वापर करायचा नाही. तर काय करायचं पुढे मी तुम्हाला सगळं सविस्तर सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता इथं मी खडे मिठाची रास करून घेतलेली आहे आणि त्याच्यावरती आपल्याला एक दिवा ठेवून घ्यायचा आहे. आता हा दिवा जो ठेवणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, खडे मसाले जे आपल्या घरामध्ये आहेत बघा, घरामध्ये खडे मसाले असतात. आपल्याला नवग्रहाची कृपा पण आपल्या घरामध्ये असावी म्हणून आपल्याला खडे मसाले त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे. 5 विलायची, 5 लवंग ही फुलाची घ्यायची आहे बरं का, तुटलेली किंवा काही अशी हे झालेली लवंग घ्यायची नाही. इथे मी दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे. आता 5 लवंग टाकून घेत आहे. लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी हे खडे मसाले अत्यंत उपयोगी आहेत. एक तमालपत्र घेतलेलं आहे
आणि त्याच्यावरती आपल्याला दिवा ठेवून घ्यायचा आहे. म्हणजे दुसऱ्या पंथीमध्ये आपण खडे मसाले घेतलेले आहेत बरं का. आता वरती जोड वात लावून घ्यायची आहे. म्हणजे 2 वातीची 1 वात करायची आणि ती आपल्याला प्रज्वलित करायची आहे. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला जे मोहरीचं तेल आहे ते वापरायचं आहे या दिव्यामध्ये, किंवा मोहरीचं तेल जर घरात नसेल तर तुम्ही तिळाच्या तेलाचाही वापर करू शकता. आता ते लावल्याच्या नंतर आपल्याला दीप प्रज्वलित करून घेतलेला आहे मी, आणि त्याच्यानंतर धूपदीप ओवाळून घ्यायचं. दिव्याची छान अशी पूजा करायची, माता लक्ष्मीचा मंत्र म्हणायचा आणि नागवेलीच्या पानावरती छान असं कुंकवाचं तिलक देऊन नागवेलीची पानं साईडने ठेवायची आहेत. तुम्हाला माहीत आहे का, नागवेलीच्या पानामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचं अस्तित्व असतं कोणत्याही पूजेमध्ये, म्हणून आपण खाऊची पानं वापरतो. आणि या पानामुळे आपल्याला साक्षात परमेश्वराचं साक्ष मिळते, म्हणून आपण ती पानं आपल्याला पूजेमध्ये वापरायची आहेत. आता छान अशी मी पानं ठेवून देत आहे. धूपदीप आपण आधीच ओवाळून घेतलेला आहे. आणि आता दिवा लावल्याच्या नंतर आपल्याला कोणता मंत्र म्हणायचा आहे, तर माता लक्ष्मीचा ओम श्रीं श्रेये नमः 108 वेळेस मंत्र म्हणायचा. किंवा दुसरी एक महत्त्वाची पूजा आहे ती म्हणजे दुर्गा अष्टोत्तर शतनामावली हिचा पाठ करायचा आहे या दिव्यासमोर. आणि हा दिवा जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत याच्यामध्ये ना आपल्याला परत तेल टाकायचं आहे ना काही करायचं आहे. हा दिवा आपल्या स्वतः शांत झाला पाहिजे आणि नंतर आपल्याला या दिव्याचं विसर्जन करायचं आहे. तो दिवा जोपर्यंत प्रज्वलित आहे तोपर्यंत दिवा तसाच ठेवायचा. दिव्याला काही करायचं नाही, उचलायचं नाही, काही नाही. आणि माता लक्ष्मीच्या म्हणजे देवघरामध्ये तुम्ही लक्ष्मी मातेच्या फोटोसमोर ही दिव्याची पूजा करू शकता. अशा पद्धतीनं दिवा लावू शकता, किंवा ईशान्य कोपऱ्यामध्ये हा दिवा प्रज्वलित केला तरी चालतो. 1-2 तास हा दिवा प्रज्वलित राहतो. तोपर्यंत आपल्याला जे मंत्र देवीचे येतील ते घ्यायचे आहेत. दिव्या शांत स्वतःहून झाल्याच्या नंतर आपल्याला वरचा दिवा विसर्जित करून घ्यायचा आहे. आता हा दिवा शांत झाल्याच्या नंतर हे जे मीठ आहे ते एका बकेटीमध्ये किंवा पाण्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि घराच्या बाहेर कोपऱ्यावरती त्याचं विसर्जन करायचं आहे. त्याच्या घरामध्ये कसलाही पोछा वगैरे मारायचा नाही. हे अशा पद्धतीने विसर्जन करायचं, दिवा विसर्जित करायचा. श्री स्वामी समर्थ.